बसलेलो शेवटी बोटमध्ये. नको नको मारू नको. तुला कसं वाटलं बाबा? तर मित्रांनो फायनली आज आम्ही गोव्याला चाललोय आणि आता रिक्षामध्ये आहे. हे स्टेशनवर जाणार आहे. सौरभ ऋषभ हे पहिलाच जाऊन स्टेशनवर पोहोचल्यात. तर मी सैफ आणि विनायक आता आम्ही तिघंजण चाललोय रिक्षासोबत. एक मजा झाली हा. मी सांगितलोय 9:20चा टायमिंग आणि ॲक्च्युली ट्रेनचा टाइम आहे 10:40चा. ट्रेन आहे 10:30ला. किती 10:40. 10:40ला ट्रेन आहे आणि सैफनं सांगितलं 9:30ला. मी सौरभ आणि ऋषभ पहिलाच जाऊन स्टेशनवर पोहोचल्यात. स्टेशनमध्येच काढणार. तर मित्रांनो आम्ही स्टेशनवर पोहोचलेलो आहे फायनली. आणि ट्रेनचं प्लॅटफॉर्म नंबर 3 येणार आहे ट्रेन. आता बघू. ठीक आहे आता जाऊया. सौरभ आणि ऋषभ आम्हाला काही दिसेना झालेत अजून. तर फोन केला का सौरभ? हे आमचा विन्या बघा कसं चाललाय बॅगा घेऊन. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. सौरभ ऋषभ दिसलेले आहेत आपल्याला. समोर बसले सगळेजण झाल्यात. सौऱ्या ऋषव्याने एवढ्या बॅगा घेतल्यात की असं की त्या महिनाभरच राहायला बॅगा दाखवतो तुम्हाला किती. ह्या बघा बॅगा. सेल्फी चालू आहे आता सध्याला. सेल्फी काढून गेल्यात. माझी एक्साइटमेंट भरपूर आहे. रेल्वे अजून आली नाही. मित्रांनो या व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आम्ही कुठल्या बीचला जाणार आहे आणि कुठं राहणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मजा पण फुल मजा येणार आहे. 100% म्हणतो तुम्हाला मजा येणार आहे. तर भाई भूख लगी अभी से? हाँ भाई भूख लगी है. खाना खा के आई नहीं है? नाइट में कुछ तो खाते हैं. ठीक है अभी खाने ट्रेन आने का टाइम है ना बहुत. मित्रांनो कंटाळा आला आहे. ट्रेन अजून आली नाही. 10:30 वाजून गेले. ट्रेन अजून आली नाही आणि आमचे मित्र बघा कसे बसतात कंटाळून. तर मित्रांनो एक मिस्टेक झाली ती आमच्याकडे. आमची ट्रेन 1 वर येणार आहे. आम्ही 3 वर येऊन थांबलेलो. तर आम्ही परत 1 नंबरवर चाललेलो आहे आता. तर मित्रांनो आम्ही पहिला त्या स्टेशनवरून तिकडं आता 1 वर आलो आणि आमची मज्जा लई झाली. चालत जाताना हे भाऊ म्हणा रील काढून दिली. तर मित्रांनो सैफ भाऊ आपला एक व्हिडिओ करणार आहे. रील काढायला आहे. मागं बघा दिसायला ती रील काढायला आहे. तर मित्रांनो एक गोंधळ झाला आहे आपला. सैफ भाऊ तुम्हाला सांगितलं ॲक्च्युली जे ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 3 मध्ये येणार होती आता ते प्लॅटफॉर्म नंबर 1 मध्ये शिफ्ट झाली आहे. सो त्यामुळं आम्ही सगळेजण परत आलो. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलो. एंट्री पोस्टपाशी बसलो. सो आता सैफ भाऊला दम लागलेली वाट बघायला बघूया आता काय. तर मित्रांनो फायनली आपली ट्रेन आलेली आहे. एक्साइटमेंट गोवा. तर मित्रांनो आता ट्रेनमध्ये चढणार आहे. मित्रांनो गारगार वाटायले. सैफ आणि प्रत्येक बसल्यात निवांत. भाऊ आपले सगळ्यांची तिकीट बघून जागा बघून द्यायला सगळ्यांना विचारच नाही याचं काय. तू घे ती घेऊन टाकते. तू आपला गुड बॉय रे. गुड बॉय बी नाही तसलं काही नाही. बॉय बी नाही. तू काय म्हणला तू ऑफर घेतोस काय? घे मी घेतलो बघ. दोघं जण जागेसाठी भांडायला. ऋषभ भाऊ पण आता गेलाय. विनय आणि सौर्या चपातीचा दणका दिलाय. तर मित्रांनो 11:30 वाजलेत रात्रीचे आणि माझे मित्र आत्तापासून गाडीचे नियोजन लावले. तर त्यांची मीटिंग चालू आहे. रात्रीची 12 वाजल्या. तर सगळे मित्र माझे झोपल्यात. तर मी पण आता झोपणार आहे. तर उद्या भेटूया आपण डायरेक्ट गोव्यामध्ये. दुसरं हे सगळं घेतला का रे? तर फायनली गोव्यामध्ये पोहोचलेलो आहे आम्ही.
रात्रभर झोप नाही काही नाही, ट्रेनमध्ये असं जागत आलेलो आहे. तर मित्रांनो आम्ही मडगाव स्टेशनवर उतरलो आहे आणि इथून बाईक रेंटनं घेऊन आम्ही डायरेक्ट रूमवरती जाणार आहे. रूमवरती गेल्यानंतर मग फ्रेश होऊन वगैरे सगळं मग आम्ही बीचकडे जाणार आहे फिरायला. मित्रांनो गाडी बाईक रेंटने घेताना चेक करून घ्यावे आणि फुल गाडीचा व्हिडिओ करून ठेवावा प्रूफसाठी आपल्या. मित्रांनो आता चाललेलो आहे डायरेक्ट पेट्रोल पंपावरती. एक साईडला गेल्यात आणि आम्ही सगळीजण एक साईड लावलोय. तर दोघं पुढं करून गाडी घेऊन गेल्यात आणि त्यांना फोन लावून दमलो. आता ते फोन पण उचलून झाल्यात. विनयानं आता लोकेशन पाठवलं त्यांना, आमचं लाईव्ह लोकेशन. आणि ते लाईव्ह लोकेशन त्यांना पाठवलं, त्यांनी ट्रॅक करत आता आमच्यापर्यंत येणार. एक संकटच राहत नाही तो. तर मित्रांनो रूमचं पण आता झालेलं आहे. रूम आपण इथे घेतलेले आहे. तर या तुम्हाला रूम वगैरे दाखवतो मी. ये मेन रोड पे हाँ, और इधर पीछे भी है. आगे जाकर मेन रोड पे जाएंगे ना, ये थोड़ा राइट में जाइए, इधर ही है. मित्रांनो आम्ही जे रूम घेतला ते तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने रूम आहे. मित्रांनो असा एक आपल्याला बेड दिलेला आहे. समोर आरसा आहे. इथं बाथरूम वगैरे आहे. इथे बॅग ठेवलेले मी. समोर गॅलरी पण आहे. इथं थोडीशी 4 लोक बसण्यासाठी गॅलरी पण आहे. मित्रांनो असं मस्त व्ह्यू पण इथनं मिळतो बघायला चांगला. आता मित्रांनो सौऱ्या आणि ऋषभ्या आणि परत्या राहिलेली रूम तुम्हाला दाखवतो. हे आपली रूम आहे. ते गॅलरी पण आहे. मित्रांनो आता रूममध्ये एंटर केलेला आहे मी. आता जरा फ्रेश होऊन मग बीचकडे जाणार आहे. तेव्हा आपण ब्लॉग कंटिन्यू चालू करूया. तर जरा फ्रेश होऊन घेतो आता, नंतर मग भेटूया आपण. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे बीचवर. तर आम्ही आवरून घेतले, फ्रेश वगैरे झालो आहे. आता बीचला चाललो आहे आम्ही. तर चला. तर मित्रांनो आता चाललो आहे मी बीचवर. चालत चाललो आहे, गाडी लावून चालू आहे. गाडी रूम पैसेच आहे आणि आम्ही चालत चालू आहे सगळीजण. घरला माहिती. तर मित्रांनो फायनली आम्ही बीचवर पोचलेलो आहे आणि आमच्या समोर बीच. तर मित्रांनो ऊन कडक आहे म्हणून मी टोपी घातलेलो आहे. कशी वाटते सांगा. ऊनलेच कडक आहे. तराने आपण कलंगूट बीचला आलेलो आहे. मित्रांनो बीचवर गर्दी आहे भरपूर. सीझन चालू आहे म्हणून आता भरपूरच गर्दी दिसते आली. गर्दी दाखवतो तुम्हाला. हे बघा आमची मेंबर सेल्फी काढायला. समुद्राचा व्ह्यू बघा. तर मित्रांनो मग आता बोटीत बसून जाणार आहे. बोटीत बसून आतमध्ये जाणार आहे. तर मजा येणार आहे खूप. तर मित्रांनो मी सगळीजण बसलेलो आहे बोटमध्ये. आता जाणार आहे आतमध्ये जाऊन फिरून येणार आहे. आता चालू आहे आम्ही आतमध्ये. मित्रांनो इथे रायडिंग संपलेली आहे आणि आम्हाला खूप मजा आली इथं. खूप मजा आली. सेफ भाऊ मला कसं वाटलं यामध्ये बसून बोटमध्ये? ॲक्च्युली एक्सपिरियन्स वॉज ग्रेट. हां बट आणि आपल्याला अजून इथं येऊन खेळायचं आहे. नाही आता आपण पहिला नाश्ता नाही तर जेवण पहिला करून घ्या. नाश्ता पहिला भूक लागल्या. विनय तुला कसं वाटलं यामध्ये बसून? एकदम बेस्ट वाटलं. मस्त मजा आली. थोडी भीती वाटत होती हां पण आम्ही भरपूर एन्जॉय केलं. ओके. सगळ्यांनाच मजा आल्या. भेण्याचा काय प्रश्नच आला नाही आम्हाला.
बाकी यात पहिला आम्ही बसलेलो त्या काय भयानक प्रश्न नाही. ऋषभ भाऊ तुला कसं वाटलं बोटमध्ये बसून? तुला बघून तर खूप असं आलं मला. अरे एंटरटेनमेंट आपले सौरे आहे ना. तुला कसं वाटलं कॅमेऱ्यात बघ एकदा एकदम नाद खोला. काय भीतीचा प्रश्न झाला नाही हो. हा भीती प्रश्न आला नाही. मिरजेची पोरं आम्ही शेवटी. हा शेवटी मिरजेची. आता सौर्याला विचारायचं सौर्याला कसं वाटले? सौर्य तुला कसं वाटलं भाऊ? अरे ए जाईत ना जा चल. सौर्य आता टॅटूच्या दुकानमध्ये बसलाय. कुठला टॅटू काढणार आहे आपण बघूया. बजेट नहीं आएगा, पेंटिंग होता है 20 रुपये ना. टॅटू काढलाय हातावर. परमनंट नाही आहे टॅटू, परमनंट नाही आहे बाबा. 24 आवर्ससाठीच आहे, 24 तासच असणार आहे. त्यानंतर पाण्यात धुवून जाणार. सौर्याला टॅटू काढायला आहे. आम्ही सगळेजण इथं बसलो. ऋषभ, सौर्या. फायनली सौर्याचा टॅटू काढून झालेला आहे. सौर्या टॅटू दाखव बाबा, हात दाखव जरा. हे बघा सौर्या, तुला आवडलं का नाही टॅटू? म्हणून आता जेवायला बसतो आम्ही हॉटेलमध्ये. आणि झाल्यानंतर नेक्स्ट लोकेशन कुठलं आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिला आम्ही जेवून घेतो, नंतर रूमवर इथे जाऊन सेटचे ड्रेस वगैरे चेंज करणार आहे. ते करून मग नेक्स्ट लोकेशन कुठलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.